ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। लाडकी बहीण योजना बंद होणार का? पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रात सध्या लक्षवेधी ठरत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पुढेही चालू राहणार का किंवा ती बंद होणार, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केलेले आहे। पहा नेमकं काय म्हणालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। माझ्या लाडक्या बहिणी पण खूप मोठ्या प्रमाणावर आज आलेल्या आहेत। त्या लाडक्या बहिणींचे स्वागत, लाडक्या भावांचे स्वागत, सगळ्यांचं स्वागत। लाडक्या बहिणीने एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपण सुरू केली मी मुख्यमंत्री असताना, ती कधी बंद होणार नाही। आणि आम्ही जे महायुतीने जे आम्ही टीम म्हणून काम करत होतो, देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आपण जे आश्वासनं दिलेली आहे, ही आश्वासनं देखील टप्प्याटप्प्याने पुढे आपल्याला पूर्ण करायची आहे। आणि म्हणून आपलं महायुतीचं आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे। आश्वासन द्यायचं म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक झाली, ते आम्हाला जमत नाही, म्हणून तर तुम्ही काँग्रेस सोडून इकडे आले, बरोबर ना? आणि म्हणून इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे राज्यातील महायुती सरकारला महत्त्वाचा मोलाचा हातभार लागला असून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश हे केवळ याच योजनेमुळे संपादन करता आल्याचे अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवलेले आहे। यावरच भविष्यात ही योजना सुरू राहणार का, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केलेले आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।